मध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी हा सगळं कामकाज बाजूला ठेवून त्या ठिकाणी ह्याची चर्चा करावी अशा प्रकारचा मुद्दा मांडलेला होता। त्याला दिलीप वळसे पाटील साहेबांनी पण पाठिंबा दिला। अध्यक्ष महोदय, आपण सगळ्यांनी ऐकलं, सभागृहाच्या नेत्यांना जरूर अधिकार आहे की त्यांनी कशा पद्धतीनं त्याच्या संदर्भातलं निवेदन करावं। राज्याचे मुख्यमंत्री महोदय, आपण निवेदन केलं। आजपर्यंत या राज्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना आणि ही घटना याला वेगळा अर्थ आहे। जे दिल्लीला निर्भयाच्या बाबतीमध्ये घडलं आणि अख्ख्या भारताने त्या घटनेची नोंद घेतली तशाच पद्धतीची घटना अध्यक्ष महोदय ही आहे। इथं बसणाऱ्या सगळ्या सभागृहातल्या लोकांनी आपल्या घरातली मुलगी ती 15 वर्षाची आहे हे लक्षामध्ये घ्यावं। तिचे पाय तोडले जातात, तिचे हात तोडले जातात, तिच्या ठराविक भागामध्ये तिथं माती टाकली जाते, काचा टाकल्या जातात, काड्या टाकल्या जातात। हे कुठला कारभार चाललेला आहे? कशा पद्धतीने दहशत तिथं लोकांच्यावर होणार आहे का नाही? काय चाललेलं आहे अध्यक्ष महोदय? अक्षरशः शरम वाटते। आम्ही 288 लोक निवडून आलो आणि असं असताना आज नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतायत। ताबडतोब काल का परवा गिरीश बापट साहेबांना विचारा, हडपसरला घटना घडली, ह्याच्यातनं काय आपण मेसेज देतो? मुख्यमंत्री महोदय, मला एवढंच आपल्याला सांगायचं, जसं निर्भयाच्या बाबतीमध्ये पार्लमेंटनी एकत्र येऊन कायदा कडक केला, आपल्याला कायदा कदाचित कडक करण्याचा अधिकार नसेल पण शिफारस करण्याचा अधिकार आहे। पुन्हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलाला, तो कुठल्याही वर्षाचा असू द्या किंवा पुरुषाला, कुठल्याही आपल्या बहिणीकडे बलात्कार करण्याची ताकद देखील झाली नाही पाहिजे, एवढी दहशत त्याच्यातनं निर्माण झाली पाहिजे। अशा पद्धतीनं काहीतरी कायदा करा ना। एवढी मोठी घटना घडली, सगळं सभागृहाकडे लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये नुसतं निवेदन करून प्रश्न संपला, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये सभागृहाच्या माध्यमातून 11.5 कोटी जनतेला काही मेसेज जाणार नाही की कशा पद्धतीने उद्याच्या काळामध्ये या घटना घडणार मी अजिबात राजकारण करू इच्छित नाही। राजकारण करणाऱ्या ठिकाणी जरूर आम्ही राजकारण करू, परंतु आज प्रत्येकाला मी सांगतो, तुमच्या माझ्या घरातली ती मुलगी असं समजा आणि कशा पद्धतीने हे घडलेलं काय आपल्याला अधिकार आहे? लोकांनी त्याच्याकरता तुम्हाला मला निवडून दिले का? ही कसली पद्धत आहे अध्यक्ष महोदय? चर्चा करणार कोणाची तुम्ही ठरवा। अध्यक्ष महोदय, काहीच आपण निर्णय दिले नाही, निवेदन झाल्यानंतर चर्चा संपली। मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून टाकलं, उज्ज्वल निकम ती जाणार, अशा पद्धतीने फास्ट ट्रॅकवर ते जाणार, त्याच्यामध्ये कुठे चर्चेला काही वावच राहिलं नाही अध्यक्ष महोदय। निवेदन आपण पण त्याच्या संदर्भामध्ये ठीक आहे, त्यांना निवेदन करण्याचा अधिकार आहे ना, परंतु आम्हाला आजचं कामकाज बाजूला ठेवून आज काही कामकाज नव्हतं, ह्याची चर्चा झाली असती तरी महाराष्ट्रातल्या लोकांना कळलं असतं की ह्याची नोंद अतिशय गंभीरपणे पोलिसांचं त्याच्यामध्ये पोलीस कमी नाही पडले। विचारा पालकमंत्र्यांना, पोलीस कधी तिथे गेले, कशा पद्धतीने चालले अध्यक्ष महोदय? ही घटना घडती केव्हा, पोलीस जातात कुठे? बरं, आता सगळं मोबाईल आहे, सोशल मीडिया बोलणं त्यांनी तुम्ही ठरवा। अध्यादेश अध्यक्ष महोदय, राज्य सरकारची याच्यावर चर्चा घ्यायची पूर्ण तयारी आहे। गटनेत्यांनी कधी त्याची चर्चा सुरू करायची त्या संदर्भात निर्णय करावा, त्याची चर्चा करायला राज्य सरकारची कुठलीही हरकत नाही आहे। आपण गटनेत्यांना बोलून घ्यावं आणि त्यांच्याशी ठरवून कधी चर्चा करायची ते ठरावं।